आरसीसी पारे संघाच्या संघनायकाने प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले त्यांनी जय हनुमान भरे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी 4 षटकांचा हा सामना राहणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपण पाहतोय। पवन आणि रोहन आणि अभि अशी सलामीची जोडी जय हनुमान भरे संघाची। गोलंदाजी करण्यासाठी अथर्व आरसीसी पारे संघाकडनं पहिल्या षटकातील पहिला चेंडू थोडासा लो फुलटॉस चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो। शॉट मिड विकेटवर चेंडू अडवला जातो। दरम्यान एक धाव पूर्ण करण्याची रोहनला संधी मिळते। 1 ने रोहन आपलं खातं खोलतोय आणि आपल्या संघाची स्कोरिंग सुरू करतोय बिनबाद 1। आता मात्र अथर्व समोर फलंदाजी करण्यासाठी अभि सज्ज होतोय, क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय आणि लगेचच फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अथर्व समोर। अभि हलू चेंडूला कट करण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय दोन्ही फलंदाजांचा। एक चोरटी धाव पूर्ण होते बाईच्या रूपात संघाच्या खात्यामध्ये। 1 ने धावफलक पुढे सरकला जातोय बिनबाद 2। चेंडू मात्र चांगला होता आणि चांगल्या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न अभिचा फसला होता। यष्टिरक्षक सुद्धा चकले होते त्या चेंडूवर। आता मात्र डावखुरा फलंदाज रोहन पुन्हा एकदा एक भरे संघाचा शैलीदार फलंदाज, आकर्षक फलंदाज, हवेत फटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज आणि यावेळेस टर्न करण्याचा प्रयत्न फसतोय। चेंडू डॉट होताना आपण पाहतोय। हवेत फिरकवण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि बाकीचं काम यष्टिरक्षकाने पूर्ण केलं। यष्टिरक्षकाच्या मागे यष्टिरक्षकाने निर्धाव चेंडू। अथर्व पुन्हा एकदा रोहनसाठी चांगला चेंडू आहे आणि चेंडूला भिरकावलं मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी। असं वाटत होतं की चेंडू झेलला जाईल, मात्र मिड विकेट सीमारेषेवर उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून गेला 6 धावांसाठी। 6 धावफलक पुढे सरकतो 8 या आकड्यावर आणि 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय रोहन। अथर्व पुन्हा एकदा रोहनसाठी, पुन्हा एकदा रोहन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर। टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय म्हटल्यानंतर लगेचच पंचांची खून येते, वाईट चेंडू होतोय। एका धावेची भर पडते, एक एक्स्ट्रा धावेने संघाचं धावफलक पुढे सरकला जाते। जय हनुमान भऱ्या संघाची धावसंख्या वाढली जाते बिनबाद 9। अथर्व पुन्हा एकदा रोहनसाठी एका छक्क्याच्या मदतीने 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय। यावेळेचा चेंडूला उंचावर टोलण्यात आले, लॉंग ऑफ सीमारेषेवर झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ निघून जातो हुलकावणी देत 6 धावांसाठी। 6 धावफलक पुढे सरकला जातोय बिनबाद 15 या धावसंख्येवर। मात्र धावसंख्या मजबूत होताना आपण पाहतोय। थोडा वेळ हवेत राहिलेला चेंडू मात्र झेल टिपण्याचा भरपूर प्रयत्न केला होता लॉंग ऑन सीमारेषेवर, मात्र हातात आलेला झेल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। अथर्व रोहनसाठी पुन्हा एकदा रोहन सावलेत, यावेळेस मात्र झेल टिपण्याची संधी मिळते आणि रोहन बाद होतोय। पहिला धक्का बसतोय 15 या धावसंख्येवर जय हनुमान भरे संघाला रोहन यांच्या रूपात।
तर नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय धीरज याला 1 बाद 15 अशी धावसंख्या. रोहन चांगली फलंदाजी करीत असताना एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये रोहनची खेळी संपते, संतुष्टात येते. मात्र चांगली फलंदाजी करीत होता. 7 धावा त्यांनी काढल्या होत्या. 3-4 चेंडूंचा त्यांनी सामना केला आणि 4 चेंडूवर मात्र तो आऊट झाला. रोहन इथे आऊट. आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 15. नवीन षटकाला सुरुवात होते. करण हा गोलंदाज असणार आहे आणि करण समोर फलंदाजी करण्यासाठी आवीला मात्र आपलं खातं खोलायचं बाकी आहे. फक्त 1 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. डॉट चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून निघाला होता. मात्र त्यावर त्यांनी बाईच्या रूपात 1 धाव पळून काढली होती आपल्या संघासाठी. 1 बाद 15 अशा स्थितीमध्ये जर संघ बघितला तर निश्चितच करून एकंदरीत जर विचार केला भऱ्या संघाचा तर स्थिती आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्यांची बाजू मात्र भक्कम आहे. करण आणि मात्र हवेत चेंडू खूप उंच उडायला झेल आहे. फॉलो थ्रू मध्ये करण झेल टिपतोय आणि दुसरा मोरा अभिबात होतोय बरे संघाचा 15 या सांघिक धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय रोशन. एकापाठोपाठ 1-2 फलंदाज बाद होताना आपण पाहतोय कारण दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली झाली होती. मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा आघात होतोय. मोठा फलंदाज अभिबात होतोय. डगआउटच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज डावखुरा रोशन करण समोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. करण पहिल्या चेंडूवर एक सफलता प्राप्त केल्यानंतर थोडासा हौसला करणचा बुलंद होताना आपण पाहतोय. तोच करण शॉट टाकलेला चेंडू पुढ्यात टाकला. चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि चेंडू यष्टांच्या मागे यष्टरक्षक व्यवस्थित अडवतोय. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाहीत. धाव घेण्याची कुठल्याही प्रकारे संधी सुद्धा मिळत नाहीत फलंदाजांना. धावसंख्या स्थिर आहे 2 बाद 15. आणि ह्या वेळेस पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न यष्टांच्या मागे यष्टरक्षण चेंडू अडवलाय. चेंडू फेकी होते, खराब फेकी. 1 धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय 2 बाद 16 या धावसंख्येवर. जय हनुमान भरे नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. आता मात्र धीरज असणार आहे. धीरजला थोडासा धैर्य दाखवावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. विकेटवर टिकून राहावं लागेल कारण 2 चांगले फलंदाज बाद झालेले आहेत. करण लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी मात्र आता निघतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे. गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. धीरज याचा प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीत आणि बाकीचा काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय डॉट बॉलच्या रूपात. आणि पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल होतोय. धीरज पुन्हा एकदा डॉट बॉल पाहावयास मिळतोय. एका पाठोपाठ 1-2 बॉल डॉट करण्यामध्ये धीरज करणला यश येते आणि मात्र धावसंख्या स्थिर आहे. जे हनुमान भरे संघाची चांगली दर्जेदार गोलंदाजी होते करणद्वारा. यावेळेस चेंडूला नुसता टॅप केलाय, फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. धाव घेण्याची कुठल्याही प्रकारे संधी मिळत नाही धीरजला. अतिशय सुरेख गोलंदाजी. निश्चितच करून मागच्या सामन्यामध्ये सुद्धा करण याने चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपला संघ विजयी सुद्धा झाला होता. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 16. फक्त 1 धाव खर्च केली त्यांनी. अतिशय सुरेख मारा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये 1च धाव दिली प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये करणने.
आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला संधी मिळते. अनिकेत पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर असं वाटत होतं की जय हनुमान भरा संघ एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल, कूच करेल. मात्र दुसऱ्या षटकामध्ये करण याने धावसंख्येवर आला घालण्यामध्ये यश आलं करण याला आणि धावसंख्या दाबून ठेवली त्यांनी. मात्र आता या वेळेस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न मात्र फसला होता. यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षक चकला गेला. एक धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. लेगबायच्या रूपात एक धाव मिळते. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 17 या धावसंख्येवर. अनिकेत अनिकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज असणारे धीरज. आतापर्यंत एकंदरीत जर विचार केला धीरज याने चेंडू खेळून काढलेत. 3 चेंडू खेळून काढलेत आणि कुठल्याही प्रकारे त्याला धाव प्राप्त करण्याची संधी मिळालेली नाही. शॉर्ट चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज सरसावलेत. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव पूर्ण होते. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 18 या धावसंख्येवर. गोलंदाजी अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी होते. फलंदाजांना कुठल्याही प्रकारे संधी मिळत नाहीत मोठे फटके मारण्याची. धावसंख्येला ब्रेक देण्यामध्ये यश येते गोलंदाजांना. अनिकेत पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. फलंदाज डावखुरा फलंदाज असणार. यावेळेस चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रयत्न पुन्हा एकदा फसला आणि पुन्हा एकदा एक धाव पलून काढण्यामध्ये सफल होत आहेत दोन्ही फलंदाज लेग बायच्या रूपात. एका दुक्का से काम नहीं चलेगा धीरज. 19 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. कारण RCC संघ सुद्धा मोठा संघ आहे. त्यांच्याकडे चांगल्या दर्जाचे फलंदाज आहेत आणि त्यांच्यासमोर 40च्या आसपास धावसंख्या ठेवावी लागणार आहे. धीरज आणि डावखुरा फलंदाज दोन्ही फलंदाजांनी लक्षात ठेवून फलंदाजी करायची आहे. आणि यावेळेस चेंडूला भिरकावलाय. चेंडू हवेत आहे. झेल टिपला जातोय. अतिशय सुरेख झेल आणि फलंदाज धीरज फेल होतोय. प्रयत्न चांगला केला होता धीरजने. मात्र झेल सुद्धा चांगल्या प्रकारे टिपला गेला. हवेत सूर मारत झेल पकडला गेला. तीन बाद 19. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी विकास. अनिकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी अनिकेत. विकास 3 बाद 19 जय हनुमान. यावेळेस चांगला फटका आहे. मात्र हवेत उडायला झेल आहे. क्षेत्ररक्षण दूर आहे. लाभ फलंदाजांना मिळणार आहे. पहिली धाव अतिशय वेगात आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय. जय हनुमान भरे संघाची धावसंख्या वाढते दोन्ही. 3 बाद 21. विकास अनिकेत पुन्हा एकदा विकाससाठी. 21 धावसंख्या आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. शॉट टाकलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र एक चोरटी धाव संघाच्या खात्यामध्ये लेगबायच्या रूपामध्ये जमा होते. निश्चितच करून या तिसऱ्या षटकामध्ये 4 लेगबाय धावा पलून काढल्यात.
याचाच अर्थ गोलंदाजी अतिशय सुमार चांगल्या दर्जाची होते, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये जर एकंदरीत विचार केला तर 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एक गोलंदाज करण होता आणि तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत याने धावा दिल्यात 6. त्याच्यामध्ये 4 लेग बायच्या धावा. धाव संख्या स्थिर आहे 3 बाद 22. आता मात्र शेवटचा गोलंदाज असणारे मयूर आणि मयूर समोर फलंदाज असणारे विकास. मयूर आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी राऊंड द विकेट मारा आहे आणि पुलचा फटका आहे. मात्र हवेचा चेंडू आहे, झेल टिपण्याचा मोठा प्रयत्न केला जातोय आणि क्षेत्ररक्षण त्याच्यामध्ये सफल सुद्धा होत आहेत. विकास बाद होतोय, तिसरा मोरा बाद होतोय 23 या धावसंख्येवर आणि भरा संघ मात्र आता अडचणीमध्ये येताना आपण पाहतोय. अडचणीमधून जर बाहेर निघायचं असेल तर या षटकामध्ये शेवटच्या 5 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा पूर्ण कराव्याच लागतील भरे संघाला, कारण धावसंख्या आहे 4 बाद 23. 10-12 धावा जर या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये पूर्ण केल्या तर निश्चितच करून एक समाधानकारक धावसंख्या जय हनुमान भरे संघाची होईल आणि तसा प्रयत्न करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय राजेशाहीने फलंदाजी करावी लागणार आहे त्याला. यावेळेस मयूर आणि त्रिफलाचित राज 5वी विकेट प्राप्त होते RCC संघाला आणि जय हनुमान भरे संघ अडचणीत येतो. अर्धा संघ त्यांचा कापला जातोय, तंबूच्या आश्रयाला जातोय 23 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना कुणाल याला पाहतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे जय हनुमान भरे संघाच्या बारीचा आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना 4 चेंडूवर चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत कुणाल याला. मयूर कुणालसाठी आणि पुन्हा एकदा त्रिफलाचित फलंदाज होतोय. एका पाठोपाठ 1-2 फलंदाज बाद होत आहेत. नाही हॅट्रिक होते मयूर याच्या नावावर हॅट्रिक लिहिली जाते, कारण पहिल्या चेंडूवर कॅच आणि लागोपाठ 2 चेंडूवर 2 बोल्ड विकेट, अशा प्रकारे 3 चेंडूवर 3 विकेट मिळत आहेत मयूर याला. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक त्याच्या नावावर लिहिली गेली. मयूरच्या नावावर पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये मयूरच्या नावावर हॅट्रिक लिहिली गेले आणि तोच मयूर पुन्हा एकदा यावेळेस नवीन फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. विभाज आणि क्लिकचा चांगला फटका, अप्रतिम फटका, चेंडू सरळ निघून जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. विभाजच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला एक अप्रतिम असा फटका होता. लेग स्टंपवर टाकला चेंडू, क्विक केला, स्वीपचा फटका म्हटलं तरी वागवं ठरणार नाही. चांगला फटका आणि 4 ने धावफलक पुढे सरकला जातोय. 6 बाद 26 झाल्या धावसंख्या. 6 बाद 26.
पुन्हा एकदा चांगला फटका आहे. प्रयत्न चांगले आहेत. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सफल होताना पाहतोय. खराब थ्रो आणि अशा प्रकारे दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय. 6 बाद 28. पहिले मान्यताप्राप्त फलंदाज बाद झाल्यानंतर विभाजवर एक मोठी जबाबदारी आली. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आपल्या संघासाठी. चांगला प्रयत्न विभाजचा. 28 धावसंख्या झालेली. 6 बाद 28. ह्या चेंडूवर जर एखादा चौकार आला विभाज याच्याकडनं तर निश्चितच करून धावसंख्या सन्मानजनक स्थितीमध्ये भरासंघ पोहोचेल. आणि विभाज बाद होतोय त्रिफलाचित. 7वा मोरा बाद होतोय सांघिक 28 या धावसंख्येवर. आणि 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी RCC पारे संघासमोर 29 धावांचं आव्हान ठेवलंय जय हनुमान भरे संघाने. नाणेफेकी करण्यासाठी मी 2 संघांच्या संघनायकांना विनंती करतोय. कुठलं 2 संघ असतील? आई गावदेवी साक्रोली आणि जय बजरंग सोनटाके. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी हजर राहायचंय प्लीज. आई गावदेवी साक्रोली आणि जय बजरंग सोनटाके दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. मी पाहुण्यांमध्ये व्यासपीठावर स्थानापन्न झालेले दत्ताजी पाटील यांना विनंती असेल, एक समाजसेवक भरागावचे यांना विनंती असेल आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचंय. हॅलो, चला. जय बजरंग सोनटाके आणि गावदेवी साक्रोली 2 संघामध्ये नाणेफेकी होते. मी पाहुण्यांकडे कॉइन देतोय. नवनिर्माण सेना असा कॉल मागितला होता जय बजरंग सोनटाका संघाच्या संघनायकाने, मात्र कॉल आलाय आई गावदेवी पिलंजे. साक्रोली संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकले. आपण नाणेफेकी जिंकले. प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? फलंदाजी करण्यामागे उद्दिष्ट का असेल? दुपारचं सत्र आहे, कडक ऊन आहे. नाही असं काही नाही. समोरच्या संघाबद्दल काय आपली हेवेदेवे ओळखतात? आमची भरपूर वेळेला मॅच झालेले. तर दोघांमध्ये कशा लढती झाल्यात? चांगल्या झालेले आहेत, बघण्यासारखे झालेत. प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहाव्यास मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद. आपण नाणेफेकी हरलात. नाणेफेकी जर आपण जिंकली असती तर आपला डिसिजन काय आला असता? क्षेत्ररक्षण केला असता. आता मात्र क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळाली आपल्याला. आपल्या मनासारखंच होते. समोरच्या संघाला 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. धन्यवाद. दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक. तर RCC पारे संघाला 4 षटकामध्ये 29 धावांची गरज असणार आहे.
आणि 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज करण आणि असीम आणि करण अशी सलामीची जोडी. मागच्या मॅचचा हिरो असीम हा प्रथम फलंदाजी करण्यासाठी सरसावतोय. तर जे हनुमान भरे संघाकडनं प्रथम गोलंदाजी करण्यासाठी धीरजला पसंती दिली जाते. धीरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपण पाहतोय. असीम फलंदाज असणार आहे RCC पारे संघाचा. लोईंग स्कोरचा सामना आहे. 4 षटकामध्ये 29 धावा करायच्या आहेत. धीरज फुलटॉस चेंडू आणि चेंडूला टर्न करण्यात आलेल्या लॉंग लेगच्या दिशेने सरळ चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला फटका होता, चांगला स्ट्रोक होता. थोडासा लो फुलटॉस चेंडू राहिला आणि त्या चेंडूवर लगेचच टर्न करण्यात आला. अशीम याने चेंडूला टर्न केला आणि 4 धावा वसूल केल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. आपली खातं खोललं, अकाउंट खोललं आणि संघाची स्कोरिंग सुद्धा सुरू केली. बिनबाद 4. एकंदरीत लक्ष असणारे 4 षटकामध्ये 29 धावांची पाठलाग करावा लागणारे RCC पारे संघाला आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा पूर्ण केल्यानंतर इरादे स्पष्ट केलेत अशीम याने. धीरज पुन्हा एकदा असीमसाठी छोटासाच रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. 5 पावलांचा रनअप धीरज याचा. पुन्हा एकदा खराब चेंडू, यावेळेस नोची खून आणि चेंडू निघून जातो सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावफलक पुढे सरकला. बिनबाद 11. 9 चेंडूची खून झाली होती आणि 9 चेंडूवर मोठा फटका मारण्यात अशीमला यश आलं. एक 29 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवर संघाच्या 11 धावा झाल्यात. म्हणजे विजयाचे जे लक्ष्य आहे ते लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र अशीमला यश येते. धीरज मात्र थोडासा स्वैर मारा करतो. पहिला चेंडू थोडासा लो फुलटॉस टाकला होता, त्यानंतर दुसरा चेंडू अतिशय खराब चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर अशीम याने मोठा फटका मारण्यात अशीमला यश आलं. 6 धावा प्राप्त करण्यासाठी अशीमला संधी मिळाली आणि संघाची धावसंख्या भराभर वाढली गेली. बिनबाद 11. धीरज फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याची मोठी संधी पुन्हा एकदा मिळणे ते फलंदाजांना. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू आहे. हवेत चेंडू उडाला, एक झेल होतोय, मात्र फ्री हिटचा चेंडू आहे आणि 1 धाव पलून काढतोय फलंदाज असीम आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय बिनबाद 12 या धावसंख्येवर. एकोणतीस धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या षटकातील काही उर्वित चेंडू यायचे बाकी आहेत. धीरज गोलंदाजी करतोय आणि आता मात्र डावखुरा फलंदाज करण फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र 1 धाव तर पूर्ण होते लेग बायच्या रूपात संघाच्या खात्यामध्ये. 1 धावसंख्या वाढली जाते RCC पारे संघाची. बिनबाद 13. 29 धावांचा पाठलाग करताना संघ आगेकूच करताना आपण पाहतोय. विजयी लक्ष्य प्राप्त करण्यासाठी यावेळेस ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू, चांगला चेंडू आहे, सन्मान दिला चेंडूला, मिडआर्म क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं, मिडआर्मचं क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 14. 29 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. विजयी लक्ष्य पार करण्यासाठी
निम्म पल्ल्याच्या आसपास गाडी जाऊन पोहोचली आरसीसी पारे संघाची. करण मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला होता. मात्र एक धाव तर पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय बिनबाद 15 या धावसंख्येवर. अर्धी मंजिल पूर्ण होताना आपण पाहतोय आरसीसी पारे संघाची पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. मोठा फटका, मात्र हवेत झेल आहे, झेल टिपण्याची संधी मिळते, मात्र झेल सुटला जातोय. एक लाईफ सुद्धा मिळते, एक धाव सुद्धा संघाच्या खात्यामध्ये जमा होते. षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाढली जाते बिनबाद 16. आता मात्र 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडू 13 धावांची गरज. हॅलो, गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते राज याला. मात्र फलंदाजी करताना राज शून्यावर बाद झाला होता. राजला आता मात्र लक्ष ठेवून गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जर बघितलं, या महाराष्ट्रामध्ये राज नाव हे फार मोठं आहे. राजेशाहीने गोलंदाजी करावी लागणार आहे. आपला संघ अडचणीत आलेला आहे. त्या अडचणीतून कसा का बाहेर संघाला काढता येईल, राजला मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. राज राईट आर्म ओव्हर द विकेट आणि चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय. पंच दखल घेत आहेत. वाईटची खून होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय बिनबाद 17 या धावसंख्येवर. आता मात्र 18 चेंडू आणि 12 धावांची गरज. राज पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी फलंदाज असणारे आशिम. राईट आर्म ओव्हर द विकेट राज. चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूला टर्न करण्यात आलेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेग चेंडू अडवला जातोय. फेकी होते. दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. 2नी धावफलक पुढे सरकला जातोय 19 या धावसंख्येवर. आता मात्र विजयी लक्ष 10 धावा दूर असणारे आरसीसी पारे संघासमोर. राईट आर्म ओव्हर द विकेट राज. आसिम याला हलकेच चेंडूला पुश केलाय. बॉलरच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवतोय. चेंडू फेकी होते. दरम्यान एका धावेची जी संभावना होती ती पूर्ण करण्यामध्ये सफल होत आहेत दोन्ही फलंदाज. एकनी धावसंख्या वाढली जाते आरसीसी पारे संघाची बिनबाद 20. आता मात्र राज राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सरसावतोय. डावखुरा फलंदाज करण याला. यावेळेस राज याचा चांगला चेंडू आहे. चेंडू हवेत भिरकवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू डॉट होताना पाहतो आपण. राज पुन्हा एकदा करणसाठी. मात्र पहिल्या चेंडूवर एक सोपा झेल सुटला होता यष्टीरक्षकाच्या हातनं. राज याच्या गोलंदाजीवर एक करण याला बाद करण्याची मोठी संधी चालून आली होती. रिप्लेमध्ये बघितला तर बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टांच्या मागे गेला होता. अभि याला झेलता आला नाही चेंडू तो. राज याचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र चेंडू निर्धाव होतोय.
काहीतरी अशी समजवण्याचा प्रयत्न करतोय करण याला, कारण विजयी लक्ष आपल्या आसपास आलेले आहे. कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे चेंडू खेळून काढायचा आहे, धावगतीला आकार दिशा कशा पद्धतीने द्यायची आहे, कानमंत्र मात्र आसिमने दिलाय. यावेळेस हवेत उडायला झेल, मात्र झेल यष्टीरक्षक पुन्हा एकदा सोडतोय. सोपा झेल, अतिशय खराब वाईट प्रदर्शन होते अभि याच्याकडनं पाहाव्यास मिळाले. एका पाठोपाठ एक 2 झेल त्याने सोडलेत. एक तर धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये, एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 21 या धावसंख्येवर. विजयी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आता मात्र 8 धावांची गरज असणार आहे. मात्र आसिम फलंदाजी करण्यासाठी सरसावतोय. राज समोर. आशिम चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू लेस्टमच्या बाहेर जातोय असं म्हटल्यानंतर पंच लगेचच वाईटची खून करतायत. एका अवांतर धावांशी संघाची धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 22. राज पुन्हा एकदा हळूहळू आपल्या धावपट्टीवर. दुपारचं सत्र हे हवामानात जर बघितला विचार केला तर वारे सुद्धा वेगाने वाहत आहेत. आणि यावेळेला चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला फटका पाहाव्यास मिळाला. आसिम यांच्या बॅटच्या पट्ट्यातून 4 धाव फलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 26 या धावसंख्येवर. आता मात्र 3 धावांची गरज असणार आहे विजय लक्ष्य पार करण्यासाठी. आरसीसी 2 धावांचा चांगली फलंदाजी होते आशिम याच्याकडनं. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा अवॉर्ड त्याला मिळालं होतं. आणि आता सुद्धा अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. 20 या धावसंख्येवर नॉट आऊट आहे. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण फलंदाज आहे, सलामीचा फलंदाज आहे. आरसीसी पाहरे संघाला लाभलेला हा फलंदाज निश्चितच करून आरसीसी पाहरे संघासाठी एक मजबूत त्यांची बाजू होताना. शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाजाला पसंती दिली जाते रोशन याला. आणि रोशन समोर फलंदाज असणार आहे डावखुरा करण. करणला लागोपाठ 2 लाईव्ह सुद्धा मिळालेले आहेत. आणि यावेळेस पुन्हा एकदा जमिनीवर घुटणे टेकून फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये खूप अंतर राहिला. बॅट खालच्या जमिनीच्या खालच्या अंगाला लागत फिरकावली गेली. चेंडू मात्र डोक्यावरनं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. असं वाटलं की करण याने डोळे मिटून बॅट फिरवले की काय. रोशन पुन्हा एकदा करणसाठी. यावेळेस पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र चेंडू वाईट होतोय. एका धावीची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 27. आता मात्र विजय लक्ष्य आरसीसी पारे संघासमोर फक्त 2 पावलं दूर आहे. करण आणि चेंडूला टर्न केला मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो. हलक्या हलक्या पावलांच्या मदतीने 1 धाव पूर्ण होते. दोघांमध्ये बरोबरी होते. 28 धावसंख्या झाली. बिनबाद 28. चेसिंग कंपल्सरी म्हटल्यानंतर 1 धाव पूर्ण करावी लागणारच आहे आरसीसी पारे संघाला. मात्र विजयी फटका खेळण्यासाठी असीम सज्ज होतोय. विजयी 1 धाव घेतो की चौकार मारतो की षटकार मारतो असीम.
सन्मान देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वाईट होतोय आणि RCC पारे संघाचा विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं तेवढंच कौतुक. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय तर 2 ऑप्शन आहेत आमच्याकडे. फलंदाजी करताना आसिम याने नॉट आउट 20 धावा केल्या होत्या, मात्र गोलंदाजी करताना मयूर याने अतिशय तिखट मारा केला होता आणि समोरच्या संघाला धावांपासून वंचित ठेवलं, तर रखडून ठेवलं होतं. 1 षटकामध्ये त्यांनी मात्र 6 धावा दिल्या होत्या आणि 4 बली टिपले होते. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मयूर याला घोषित होते. प्लीज मयूर वर यायचं आहे, कारण समोरच्या संघाला लोईंग स्कोर मध्ये ठेवण्याचा मयूर याने प्रयत्न केला होता. निश्चितच करून मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मयूर याला दिलं जातंय. तिकडे खाली असेल बघा, खाली असेल. दत्ताजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मयूर याला सन्मानित करायचं आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी. दत्ताजी पाटील एक समाजसेवक भरेगावचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मयूर याला सन्मानित करण्यात येते. धन्यवाद मयूर, बेस्ट ऑफ लक. तुला पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा भरपूर शुभेच्छा.